भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण अध्याय आज शांत झाला आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात खास स्थान निर्माण करणारे महान अभिनेता धर्मेंद्रजी आता आपल्यासोबत नाहीत. 8 डिसेंबर 1935 पंजाबच्या एका साध्या कुटुंबात जन्मलेलं ते निरागस मूल. पण मनात होते मोठी स्वप्न. स्वप्नांना हात देत ते मुंबईत आले आणि इथून सुरू झाली एका दंतकथेची वाटचाल. 1960 मध्ये आलेल्या पहिल्या चित्रपटापासून ते प्रत्येक भूमिकेत जणू स्वतःला ओतून देत गेले. रोमॅन्टिक हिरो असो, ॲक्शन स्टार असो किंवा गंभीर भावनिक पात्र, धर्मेंद्र यांनी अभिनय नाही केला, ते जगले. त्यांची साधी स्मित रेषा, त्यांचा करारी चेहरा आणि हृदयाला भेटणारा आवाज, ही सगळी देणगी आजही करोडो चाहत्यांच्या जीवनाचा भाग आहे. शोलेमधील वीरू असो, आनंद, चुपके चुपके, धरमवीर किंवा सत्यमेव जयते सारख्या भूमिका धर्मेंद्र यांनी केवळ चित्रपट नाही बनवले, तर आठवणी घडवल्या. त्यांचा स्वभाव, त्यांची साधेपणा, नेहमी प्रेमाने बोलण्याची त्यांची शैली, हाच त्यांचा खरा मोठेपणा होता. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांची आठवण, त्यांची माणुसकी, त्यांचा प्रेमळ स्वभाव हे कधीच मरणार नाही. धर्मेंद्रजी, आपण जरी दूर गेलात तरी तुमचे चित्रपट, तुमचा आवाज, तुमची स्मित, या सगळ्यातून तुम्ही आमच्यात कायम जिवंत राहाल.